त्या जनरेशनचे सगळेच आहेत का कोणी अजून आधीच्या जनरेशनचे? म्हणजे तुमच्यात ती एनर्जी दिसत नाहीये जेनझीची, जी मला अक्षरशः मीडियामध्ये लास्ट अख्खा मन दिसत होती. ती मुलं वेगळी होती का त्या जनरेशनची आणि ही वेगळी आहे? हात पण वरती नाही, आवाज पण नाही, काहीच नाहीये, एकदम सायलेंट आहे. अरे यंग हात भी नाही, मनाली तरी नाही, शरीराने आहे. ओके, एनिवेज आत्ताच्या जनरेशनमध्ये म्हणजे आमच्या वेळेस गुरुपौर्णिमा म्हटलं की आम्ही एकच सांगायचो की आम्ही आमच्या आई बाबांकडून शिकतो, आम्ही आमच्या टीचर्सकडून शिकतो. आमच्यासाठी गुरु म्हणजे हेच लोक होती, बाकी असं इम्पॉर्टंट असं कोणच नव्हतं. जे शिकवायचे ते त्यांच्याकडे बघून शिकलोय, त्यांना रिस्पेक्ट देत शिकलोय. पण आत्ताच्या जनरेशनकडे बघितलं की जी आमची मिडल जनरेशन आहे, वी फील लाईक वी आर लर्निंग फ्रॉम बोथ द साइड्स. तुम्ही पण आमचे टीचर्स झालेत असं आम्हाला कधी कधी वाटतं की जे तुमच्याकडे जी एनर्जी आहे किंवा प्रत्येक गोष्ट नाही म्हणण्याचा जो तुमचा पॉझिटिव्हनेस असतो, नाही से इट ॲज अ पॉझिटिव्ह, बिकॉज प्रत्येकाला नाही म्हणणं जमत नाही. यू आर व्हेरी कन्सर्न्ड अबाउट युअर सेल्फ, यू प्रायोरिटाईज युअर सेल्फ. हे खूप इम्पॉर्टंट आहे जे आमच्या जनरेशनला जमलं नाही. वी यूज टू से ओके मॅडमने सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं, वी यूज टू डू इट. आय बीन वर्किंग 12 years इन IT इंडस्ट्री. मी अजूनही कोणी मला रात्री 8 वाजता फोन करून सांगितलं की आपल्याला ईमेल करायचं आहे, आय डू इट. रात्री 12 वाजता सांगितलं सर्व्हर डाऊन झालाय, वी वेकअप अँड वी डू इट. बट तुमच्या जनरेशनला, जी माझ्या आता हाताखाली मुलं आहेत ती सगळी तुमच्याच जनरेशनची आहे. ती काम करताना जर मी त्यांना 9 वाजता फोन केला तर मला एकच सांगतात, मॅडम लॉग इन आरमध्ये उद्या करेल. जरी सर्व्हर डाऊन असला तरी मग ते प्रोडक्शनचा प्रॉब्लेम आहे, क्लायंटचा प्रॉब्लेम आहे, तो त्यांचा त्यांनी बघावं. पण 7 नंतर त्यांनी आम्हाला कनेक्ट करू नये. हे अजूनही गट्स आमच्यात येत नाही. सो दिस इज द डिफरन्स, बट स्टील देर आर मेनी पॉझिटिव्ह थिंग्स टू लर्न फ्रॉम यू गाईज. सो आम्ही शिकतोय जे आम्ही आमच्याकडून गुरूंकडून शिकलो, वी आर ट्राईंग टू पास इट ऑन. प्रत्येक जण तुम्हाला इथे चांगले संस्कार द्यायचा प्रयत्न करतोय. वी आर ट्राईंग टू एज्युकेट यू ऑल विथ व्हॉट दे हॅव. आणि मीनवाईल दे आर लर्निंग मेनी थिंग्स फ्रॉम यू. जसं टेक्नॉलॉजीचा वापर खूप चांगला शिकतोय आम्ही तुमच्याकडून. यू विदिन अ फ्यू सेकंड्स तुम्हाला प्रत्येक ॲप्लिकेशन समजतं. AI तर तुम्ही एवढं वास्ट वापरताय, आय एम सेईंग इन गुड ॲस्पेक्ट. AI एवढं वास्ट वापरलं जात आहे की नो वन इज देअर हू इज नॉट अवेअर हाऊ टू यूज ChatGPT. People have actually replicated ChatGPT platform also on their own. असे बरेच डेव्हलपर्स आहेत तुमच्यासारखे. मला इथे नाही माहिती, बट तुम्ही मोस्टली आय हॅव हर्ड की तुम्ही रोबोटिक्स वगैरे सगळं प्रोजेक्ट्स वगैरे स्वतःहून करताय. देर आर फ्यू स्टुडंट्स जे पूर्णपणे आपल्या लॅबोरेटरीचा उपयोग करून दे आर बिल्डिंग अप सम प्रोजेक्ट्स. सो दॅट इज अ व्हेरी गुड थिंग. आणि हेच स्पिरिट, हेच एज्युकेशन, हेच लर्निंग आय एक्सपेक्ट की हे लॉंग वेमध्ये 3 years तुमच्या जर्नीमध्ये इथेच राहू दे. अँड मेन थिंग इज प्लीज रिस्पेक्ट एव्हरी वन, नॉट ओनली युअर टीचर्स बट द नॉन वर्किंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ अँड ऑल्सो युअर को कलीग्स ऑल्सो. ठीक आहे. सो हे थोडेसे मोटिवेशनचे, आय थिंक दिस विल बी युजफुल फॉर यू फॉर अ लॉंग टर्म. वन्स अगेन हॅपी गुरुपौर्णिमा. थँक्यू.
Thank you so much. आज सवेरे नैनों में नैनों में ताकत रहते तुझको सांझ सवेरे नैनों में बसिया जैसे नैन ये तेरे मस्त मस्त दो नैन मेरे दिल का ले गए चैन तेरे मस्त मस्त दो नैन मेरे दिल का ले गए चैन तेरे मस्त मस्त दो नैन मेरे दिल का ले गए चैन तेरे मस्त मस्त दो नैन मेरे दिल का ले गए चैन पहले पहल तुझे देखा तो दिल मेरा धड़का गाए धड़का धड़का गाए हो पहले पहल तुझे देखा तो दिल मेरा धड़का गाए धड़का धड़का गाए जल जल उठा हूँ मैं शोला जो प्यार का भड़का गाए भड़का भड़का गाए नींदों में घुल गए हैं सपने जो तेरे बदले से लग रहे हैं अंदाज मेरे बदले से लग रहे हैं अंदाज मेरे तेरे मस्त मस्त दो नैन मेरे दिल का ले गए चैन मेरे दिल का ले गए चैन तेरे मस्त मस्त दो नैन तेरे मस्त मस्त दो नैन मेरे दिल का ले गए चैन मेरे मस्त मस्त दो नैन तेरे दिल का ले गए चैन. मी ईश्वरी धुमाळ TY ब्रेमेट्स वर्गातून गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु या विषयावर कविता सादर करत आहे. तसेच गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुपौर्णिमा गुरु म्हणजे कोण? ना वयाचे बंधन ना नात्यांची जोड त्यास नाही कोणाची तोड. ज्यासी आहे अज्ञात ज्ञान त्यासीचे करू गुरु मानावे देवासी तेथेची पागावे. माझी आई माझी आद्य गुरु माझी आई माझी आद्य गुरु दिलीसी मज जीवन करुणी सुरू. माझे पिता झाले मम तृतीय गुरु माझे पिता झाले मम तृतीय गुरु कष्टाने केलेसी पायावर उभं तरू. माझे मित्र पण झाले माझे गुरु माझे मित्र पण झाले माझे गुरु शिकवले मजसी जीवनात कशी मैत्री करू. विद्यालयातील शिक्षक निरंतर गुरु विद्यालयातील शिक्षक निरंतर गुरु कर्तृत्वाने केलीसी करुणी शून्यातून सुरू. जीवनातील प्रत्येक टप्प्यात जनासी भेट करू जीवनातील प्रत्येक टप्प्यात जनासी भेट करू. शिकवले काही थोडेसे सर्वांनी बनूनी माझे गुरु शिकवले काही थोडेसे सर्वांनी बनूनी माझे गुरु. धन्यवाद. प्रथमतः गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज गुरुपौर्णिमेनिमित्त आपण इथे सगळे जमलो आहोत. तर इथे बोलण्याची संधी भेटली त्यासाठी खरंच खूप थँक्यू सो मच. इथे बसलेल्या प्रत्येकांपैकी मीही ठरवलं सगळ्यांपैकी असतंच की आज नाही उद्या अभ्यास करू. आज उठल्यानंतर आपण ठरवतो की आज अभ्यास करायचा पण दुसऱ्या दिवशी ते विसरूनही जातं. पण एक व्यक्ती अशी असते जी आपल्याला पुन्हा योग्य मार्गावर आणते ती म्हणजे गुरु. गुरु म्हणजे फक्त शिक्षण देणारी व्यक्ती नाही तर आयुष्यातली योग्य दिशा देणारी दीपस्तंभ आहे. कधी कौतुक करून तर कधी रागावून ते आपले भविष्य घडवत असतात. आज या पवित्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सर्वजण गुरुजनांप्रती मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करूया आणि त्यांच्या शिकवणीप्रमाणे
चांगले विद्यार्थी व चांगले नागरिक बनण्याचा संकल्प करूया. शेवटी एवढंच म्हणेन, गुरुविना ज्ञान नाही, ज्ञानाविना यश नाही आणि यशाविना जीवनाला खरा अर्थ नाही. थँक्यू. तो अगर सपोज इन्होंने बोले वो तो फिर ये ढूंढने के लिए हमें क्रॉस करना, जैसे ही ढूंढेंगे बेल बजा, जैसे ही बेल बजा के